So one more time, a round of clap. Big round of clap. आजच्या वादविवाद स्पर्धेचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, तज्ञ गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्रथमतः कैलासवासी शरणप्पा मलंग यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी माझ्या विचारांना प्रारंभ करते. आजच्या स्पर्धेचा विषय आहे मराठवाडा मुक्ती संग्रामाला 75 वर्ष पूर्ण झाले. त्या 75 वर्षांमध्ये मराठवाड्याची प्रगती झाली की अधोगती? मी माझे विचार नकारात्मक बाजूने मांडणार आहे. म्हणजे गेल्या 75 वर्षात मराठवाड्याची अधोगतीच झाली आहे. संयोजकांनी अत्यंत योग्य विषयाची निवड करून आम्हाला इथे आमचे विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. अरे कोण म्हणतं मराठवाड्याचा झाला विकास? अरे वेड्यानो, सगळीकडे आहे भकास आणि उदास. माझ्या डोळस मित्रांनो, गेल्या 75 वर्षात मराठवाड्याची प्रगती झाली नाही. याला कारण निजाम राजवटीत असलेल्या गुलामीची मानसिकता आणि त्या भागाकडे असलेले शासनाचे दुर्लक्ष. त्यामुळे ज्या प्रमाणात मराठवाड्याची प्रगती व्हायला हवी होती ती मुळीच झालीच नाही. माझी प्रतिस्पर्धी मैत्रीण म्हणते शैक्षणिक क्षेत्रात लातूरचे नाव देशभरात गाजत आहेत. अहो पण मला सांगा, 10वी 12वी मध्ये नावाजलेले विद्यार्थी पुढे कुठे गायब होतात? काय तर म्हणे दर्जेदार शिक्षण दिले जाते. हे तुमचे दर्जेदार विद्यार्थी पुढे कुठल्या तरी सामाजिक क्षेत्रात चमकायला हवेत ना, का त्या हवेतच गायब होतात? हे माझ्या प्रतिस्पर्धी मैत्रिणीच ठाऊक. म्हणून मी ठामपणे म्हणते की गेल्या 75 वर्षात मराठवाड्याची प्रगती झाली नाही, तर ती उलट अधोगतीच झाली आहे. माझी प्रतिस्पर्धी मैत्रीण म्हणते पाण्याची सोय नाही, म्हणून माझा शेतकरी बांधव काही रडत बसला नाही, तर त्याने ऊस लागवड केली, ऊसाचे क्षेत्र वाढवले, पण शासनाने त्याची फसवणूक केली. हे कुठं माहिती आहे तिला? सुरुवातीला ऊस लागवड करण्यासाठी 1 लाख रुपये कर्ज दिले आणि ऊस घेण्याची हमी दिली, पण तो शब्द त्यांनी पाळला नाही, म्हणून शेतकरी हातपाय गाळून बसले. अगं बाई, याला म्हणायचा का विकास? मुळीच नाही. म्हणून मी ठामपणे म्हणते की गेल्या 75 वर्षात मराठवाड्याचा विकास झाला नाही, तर तो उलट भकास झाला आहे. पाणी म्हणजे जीवन असे आपणच म्हणतो. पाणी टंचाई दूर करण्यासाठी शासनाने अनेक जलसिंचन योजना राबवल्या, पण त्या दीर्घकाळ नव्हत्या. आज 4 दिवस पाऊस आला नाही, म्हणून मराठवाड्यातील लोकांच्या तोंडचे पाणी पडते. अगं बाई, याला म्हणायचा का विकास? मुळीच नाही. माझी प्रतिस्पर्धी मैत्रीण म्हणते जलसिंचनामुळे बागायत क्षेत्र वाढले आणि माझा शेतकरी सदन झाला. उत्पन्न वाढले तर मालाला भाव मिळत नाही, आणि भाव मिळाला तर त्याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्याला न होता व्यापाऱ्यांना होतो. हे आपण दररोज उघड्या डोळ्यांनी पाहतो. अशा परिस्थितीत तर मी विकास होतो म्हणायचं धाडस मुळीच करणार नाही. माझी प्रतिस्पर्धी मैत्रीण म्हणते गेल्या 75 वर्षात दळणवळणाच्या साधनात लक्षणीय प्रगती झाली आहे. गावागावात रस्ते झाले आहेत. अगं बाई, पण रस्त्याने चालताना कधी खड्ड्यात पडलीस हे तरी तुला कळलं की रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ते हेही कळलं नाही. म्हणून मी ठामपणे म्हणते की गेल्या 75 वर्षात मराठवाड्याची प्रगती झालीच नाही. माझी प्रतिस्पर्धी मैत्रीण म्हणते मराठवाड्याला 1948 नंतर औद्योगिकरणाचा पाया घातला गेला, पण तो पायाच राहिला. हे कुठं माहिती आहे तिला? असं असेल तर आतापर्यंत त्यांनी प्रगतीचा कळस गाठायला हवा होता, पण तसे झाले का? नाही ना. संभाजीनगर जलद प्रगती म्हणून आशिया खंडात प्रसिद्ध आहे, पण संभाजीनगर म्हणजे मराठवाडा आहे का? नाही ना. आता प्रश्न मला माझ्या प्रतिस्पर्धी मैत्रिणीला विचारायचे आहे आणि तिचे उत्तर निश्चितच नाही असे ती देणार याची मला खात्री आहे. म्हणून मी म्हणते की गेल्या 75 वर्षात मराठवाड्याची प्रगती झाली नाही, तर ती उलट अधोगती झाली आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यामध्ये उद्योग निर्मिती केली जाते, पण त्या उद्योग निर्मितीमधून किती लोकांना काम मिळाले, किती जणांची बेकारी दूर झाली, यामुळे कोणता विकास झाला याचा खोलात जाऊन जर विचार केला तर हाती निराशेशिवाय काही लागत नाही. केवळ बोटावर मोजणे इतके 4 त्याची उदाहरणे देऊन विकास झाला म्हणणं कितीपत योग्य आहे?
माध्यमातून जलविद्युत निर्मिती केली जाते. पण ही वीज मागणीच्या प्रमाणात पुरेशी आहे का याचा विचार व्हायला नको. लोड शेअरिंगच्या नावाखाली सतत विजेचा लपंडाव चालू असतो. लाईट आली म्हणेपर्यंत ती पुन्हा निघून जाते. याचा अनुभव तुम्हाला आम्हाला सर्वांनाच आहे. असे असताना मराठवाड्यात वीज निर्मिती व्हायला नको याचा विचार व्हायला नको. याचा मी पूर्ण विचार केलाय. म्हणूनच म्हणते की गेल्या 75 वर्षात मराठवाड्याची प्रगती झालीच नाही. बाळासाहेब ठाकरे अंतर्गत समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर हा 710 किलोमीटरचा झाला. हे मान्य आहे, पण अजूनही कितीतरी खेड्यांगावामध्ये पक्का रस्ता दिसत नाही. आणि पावसाळ्यात तर तो रस्ता दाखवा आणि लाख रुपये मिळवा असे म्हटले तरी ही पैज कोणी जिंकू शकेल असे मला वाटत नाही. या सर्व गोष्टींचा पूर्ण मी विचार केलाय. म्हणून म्हणते की आणि या सर्व गोष्टी आणि अशी कितीतरी उदाहरणं देऊन मी तुम्हाला पटवून देऊ शकते